दिनांक 21 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत नंदुरबार शहरातील वाघेश्वरी माता मंदिरातील दरवाजाचा कडी कोंडा तोडून दानपेटीतील रोकड व दागिने असा सुमारे 39,825 रुपयांचा ऐवज लंपास केला। चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे। नंदुरबार शहरातील टेकडीवर वाघेश्वरी मातेचे मंदिर आहे। पुजारी मयूर मराठी यांनी दिनांक 20 मार्च रोजी रात्री देवीची आरती केल्यानंतर 8 वाजेच्या सुमारास वाघेश्वरी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून ते गेले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 21 रोजी पहाटेच्या सुमारास देवीच्या आरतीसाठी पुजारी आले असता त्यांना मंदिराचा दरवाजा कडिकोंडा तुटलेला दिसला। त्यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली। यानंतर घटनास्थळी शहर पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण यांनी पाहणी पथकासह भेट देत पाहणी केली। वाघेश्वरी माता मंदिरातील दरवाजाचा कडिकोंडा तोडून मंदिरातील 30,000चा चांदीचा मुकुट, 8,625 रुपयांचे इतर चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम असा सुमारे 39,825 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। वाघेश्वरी मातेच्या मंदिर परिसरात 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। यात 2 अनोळखी इसम 21 रोजी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकरणी मयूर राजेंद्र मराठी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 2 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत। यावेळी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आलंय। श्वानांनी वाघेश्वरी मातेच्या पूर्वेकडे असलेल्या काशीनाथ बाबा मंदिरापर्यंत मार्ग दाखवला। या प्रकरणी पोलीस दलाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर तपासणीसाठी ताब्यात घेतला। तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण हे करीत आहेत। श्री लक्ष्मी लॉन्स, मनोरमा पार्क, पार्टी प्लॉट, पत्ता वैद्यराज कालिदास नगर, खर्दे, उंटावद रोड, शिरपूर, जिल्हा धुळे। भव्य लग्न मंडप, एसी रूम, बँक्वेट हॉल, प्रशस्त पार्किंग। बुकिंगसाठी संपर्क वैद्यराज कॅपिटल 805590 0024 86 68 55 53 58।